आणि काय झालं माहीत आहे, सगळ्या सकल मराठा समाज क्रांती मोर्चा सेवा संघ यांनी बैठक आयोजित केली होती। प्रवीण दादावर जे भ्याड हल्ला झाला त्या निषेधार्थ आणि पुढची रूपरेषा ठरवण्यासाठी सर्व काही सुरळीत चालू होतं। त्यावेळेला एक पंढरपूरच्या वकिलांनी त्याला माहिती नसल्यामुळं काय तर वेगळं बोलल्यामुळं थोडं गोंधळ उडाला। तुमचा कुठेतरी एकही उल्लेख केल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले का? आहे आता ते भावना दुखावणारच, पण तसं काय आम्ही आणि आमच्या मुलांनी माझ्या अमोलराजेंनी त्या माणसाला चांगलं सज्जड दम दिलंय, तू हे केला बरोबर केलं नाही, ते कानात ते बोलत होते पण ते चुकीची माहिती घेऊन त्यांनी बोललं, त्यामुळे थोडं गोंधळ उडाला। तुम्हाला कोणीतरी टार्गेट करताय का? कारण गेल्या 2 दिवसात आता काय कल्पना नाही, चर्चा समोर येत आहेत। कल्पना जन्मेजयराजे भोसलेंनी त्यांच्या कुटुंबियावर सातत्याने प्रश्न उपस्थित करतायत काही लोक, कोण आहेत आणि काय असं हे करतात ते आता समोरच येत नाही, मी काय व्यक्त करू? मी ते समोर व्यक्ती दिसली तर मला बोलता येईल त्याबद्दल। तरी तुमचा अवमान करण्याचा हा एकंदरीत प्रकार झाला का? आता स्वामी महाराजच्या ह्याच्याने परत मी संघर्षातून माझं सगळं अन्नछत्राचा जन्म झालेला आहे, काय तसं काय वाटत नाही। हे एक मिनिट, मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, हे गैरसमज झाला होता, आता तो गैरसमज क्लिअर झाला आहे। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या तिथे गुन्हा झालेला आहे, त्यामुळे तुम्ही दखल घ्यायला पाहिजे होती, पण महाराजांनी पूर्ण ताकदीने दखल घेतलेली आहे। हे गैरसमज झाला बाहेर आणला कार्यकर्ता, पण स्पॉटवर जे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अक्कलकोटमध्ये होते त्यांनी आत्ता सगळ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यामुळं मीडियाच्या बांधवांना विनंती आहे की चुकीचा गैरसमज तुम्ही पसरू नका। धन्यवाद। ऐका एक मिनिट, बघा आमचं म्हणणं काय, हे एवढे लोक आलेत कुठनं अक्कलकोटवरून, आमचे एक बोटावर मोजणे इतके लोक असतील, त्यांची भूमिका ऐकून घ्यायची का आपलीच भूमिका मांडायची, त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे। होय ना, ढकलाढकली झाली, होय ना। काय झालं एक सांगतो,